नमस्कार शेतकरी बंधूंनो, जेव्हा तुमचं वेलवर्गीय पीक ज्याचं तुम्ही किंवा पसरणारे किंवा मंडप हे दोन्ही प्रकारे लावत असतात. आता कलिंगड, खरबूज तसेच इतर बरेचसे पिकंही आपण बेडवर लावतो जेणेकरून ते खाली पसरतात. आणि काही कारले, दोडके, भोपळे तुम्ही हे पिकं काय करतात ते मंडपद्वारे करतात. तर त्यासाठी आपण बरेचसे शेतकरी जे फळ वाकडं होतं, आपल्याला डंक माशीचा सुरुवातीला त्रास होतो. पण बरेचसे शेतकरी आपण काय करतो, जेव्हा वेलवर्गीय पिकं असतात बरेचसे शेतकरी हे सापळे वरती लावून देतात, 4-5 फुटाच्या अंतरावर लावून देतात. पण हीची एक काळजी आपल्याला दक्षता अशी घ्यायची मित्रांनो, की हे तुमचं हे जे पीक आहे याला तुम्ही 2 ते 3 फुटावर, म्हणजे तुमच्या जमिनीच्या 2 ते 3 फुटावर समांतर असा हा ट्रॅप लावायचा आहे तुम्हाला. जेणेकरून जास्त वर लावल्यानंतर आहे ना, तुम्हाला माशा ह्या डंक माशीचं प्रमाण कमी येईल. ज्या त्या समांतर वेलीनुसार ते फिरत असतात, त्याच्यामुळे तुम्ही वरती फक्त 2 ते 3 फुटाचा असं अंतर घ्यायचं आहे. आणि वेलवर्गीय पीक समजा तुम्ही कारले, भोपळे असेल तर ते वरती टांगलं तर चालेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगला फरक पडेल. जी डंक माशी आहे ती नक्कीच तुम्हाला सापळ्यांमध्ये चांगल्यापैकी अटकेल. पण मग जे तुमचं जमिनी लगत पसरणारे पीक आहे तर त्याला तुम्ही नक्कीच फक्त 2 ते 3 फुटाच्या अंतराप्रमाणेच आपल्याला हा सापळा लावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डंक माशी बऱ्यापैकी तिथे सापडेल, त्याच्यामध्ये सापळ्यामध्ये आपल्याला अटकेल आणि तुमचं नक्कीच उत्पन्नात वाढ होईल. आणि नक्कीच तुमचं पीक लावल्या तुम्ही 15 ते 20 दिवसानंतर लगेच तुम्ही हे सापळे लावले पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला कोणतंही पीक हे वाकडं होत नाही, पुढे जाऊन सडत नाही आणि चांगल्या प्रकारे सापळे लावताना हे मध्ये कमी लावले तरी चालेल, पण कडाकडाने तुमच्या चारही बाजूने कडाकडाने हे सापळे लावले गेले पाहिजे, जेणेकरून ही माशी आतमध्ये येऊनच नाही द्यायची आपल्याला. धन्यवाद.